कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मदिका, वाकुलिया ब्रह्मदिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीये वीर गाढे, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. विठोबाचे प्राणसखे, पंचम वेद निर्माते, देहूचे सुप्रसिद्ध साधू, महान भगवत भक्त साधकांचे मायबाप, महाराष्ट्र भूषण, भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत सम्राट, श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेतील 3725 नंबरचा, 3725 नंबरचा, 4 चरणाचा, उत्कृष्ट महत्त्वाचा, सुंदर, 375 वर्षापूर्वी तुकोबाराच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या गाथ्यातील काल्याच्या प्रकरणाचं यथार्थ प्रतिपादन करणारा असं अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची ज्ञानोबा माऊलीपासून तर तुकोबारायांपर्यंत भव्य आणि दिव्य परंपरा राहिलेली आहे. कीर्तन कुठचंही असू द्या, कुणाचंही असू द्या, त्या कीर्तनाचा परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगद कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्ववितेतून, त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून, त्या भव्यतेतून, त्या दिव्यतेतून आणि त्या समस्त जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून आज या पवित्र भगवान बुद्धिदाता गणेश गणपती बाप्पा आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने तिथीप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणि सनातन धर्मामध्ये देव संत किंवा थोर महात्मे असू देत, त्यांची त्या तिथीला विशिष्ट महात्म्य आहे. म्हणून आज फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती शिवरायांचा अवतार आजच्या दिवशी 19 फेब्रुवारी 1630 नंतर आपण विठोबा रखमाईच्या नंतर त्यावरती प्रकाश टाकणारच आहोत. त्या निमित्तानं वर्ष 18 या गेल्या 17 वर्षापासून या ठिकाणी या हरिकीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन समस्त गावकरी मंडळीच्या द्वारे, समस्त सांप्रदायिक लोक, समस्त गुणीजनींच्या द्वारे या ठिकाणी केल्या जातं. कालचं एक तुकाराम महाराजांच्या बीजेचं कीर्तन आणि आजचं कीर्तन हे काल्याचं प्लस त्यातले त्यात योगायोग, कपिलाषष्ठीचा योग, दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की कालच बीज झाली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राकट्य महामहोत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि त्यात त्यात म्हणजे त्रिवेणी संगम आपल्याला इथे पाहायला सापडत आहेत. काय भगवान गणपतीच्या मंदिराचे वर्धापन दिवस पण आहे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा मंदिराचा वर्धापन दिवस पण आहे, काल्याचं कीर्तनही आहे आणि आज चतुर्थी सुद्धा आहे, शिवजयंती पण आता ठीक आहे. तर हे तिन्ही चारी योग इथे मिळून आलेले आहेत. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणीजनी, टाळकरी, माळकरी, वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थप्रेमी, माइक सिस्टम वाले, ऑपरेटिंग वाले. Now this present time listening to the my spiritual kirtan voice for year 2 more hour, they all devotees seated at here, they all of most dynamic welcome here. योगायोग असा आहे की कराळे महाराजांनी मला कीर्तनाचं निमंत्रण दिलं. का दिलं तर त्यांचे जे मोठे सुपुत्र आहेत सोमनाथ भाऊ, हे इंस्टाग्रामला का यूट्यूबला आमचे फॉलोवर आहे, 2 वर्षापासून कार्यक्रम पाहतात, इथे आणण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच जणांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या नावाचा भपका उडून दिलेला की महाराज येणारच नाही. जाऊच तर लोकांना धाक असतो, येतो का नाही, येतो का नाही. कारण मी राहत होतो मथुरेला, आत्ता लॉकडाऊनच्या नंतर इथे महाराष्ट्रामध्ये सेटल झालो.
आणि त्यामुळे तो एक शब्द लागलेला आहे समोर, आंतरराष्ट्रीय कथावाचक. मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये कधी कधी आमच्या कथा असतात. महाराष्ट्रामध्ये मराठीत असतात, बाहेर राज्यात हिंदीत असतात. कधी काम पडलं तर नाडू आणि कर्नाटकमध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा करण्याचा योग येतो. म्हणून ते शब्द लागलेलं आंतरराष्ट्रीय वारकरी, कीर्तनकार, कथावाचक, व्याख्याते. आणि योगायोग असा आहे म्हटले, दुग्ध शर्करा योग, की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसे अजय अतुल आहे, तसे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे अजित आणि सुजित कुमार. बॉलिवूडमध्ये सुद्धा एक सुजित कुमार होऊन गेले. आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेडलमवाला अजित कुमार ते सुद्धा आहे. तर त्यांच्यापेक्षा तुम्ही कमी नाही, एकाहून एक बळी गेले. इकडे मला सर्वांचे नावं ज्ञात नाही, पण तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत श्रद्धा आणि आदरभाव या ठिकाणी आहे. खाली कोणी महाराज मंडळी, शिवभक्त, शंभूभक्त बसले असेल तर त्यांनाही खूप खूप प्रेमाचा जय शिवराय, जय शंभूराजे, जय मा जिजाऊ, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. कीर्तन काल्याचं आहे, परंतु भगवान गणपतीच्या मंदिराची काय आहे, मंदिराचा वर्धापन दिवस आहे ना, मूर्ती वर्धापन दिवस आहे. तर भगवान गणपतीपासूनच सुरुवात करावी असं वर्णन आहे धर्मशास्त्रांमध्ये. शंकराचार्य जेव्हा भगवान गणपतीच्या दर्शनाला गेले, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, त्यांनी लिहिलं, मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतं सकम विलासी लोकरंजकम् अनायकैकनायकम् विनाशते भगत्य कमलपाशुभाशुनाशक नमामि तम विनायक, नमामि तम विनायक, नमामि तम विनायक. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य विरचितं गणेश पंचरत्न स्तोत्र. पूर्ण म्हणायला वेळ नाही, कारण की मी गणेश पुराणाची कथा करायला आलेलो नाही. हा एक श्लोकच इथे काय आहे, पर्याप्त आहे, सफिशियंट. आणि तुकोबारायाच्या परिभाषेमध्ये जर का जाणायचं झालं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणण्याचा प्रघात आहे. जो वारकरी आहे पण तो ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणत नसेल तर तो वारकरी अपूर्ण समजला जातो आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने. आणि फार फार तर माऊली ज्ञानोबारायाच्या नंतर काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हणण्याची ही प्रथा आहे. याच्या व्यतिरिक्त संत नामदेवराय, संत निवृत्तीदादा आणि संत तुकोबाराय हे तीन हरिपाठ त्यामध्ये जर का मिळवले तर याला पंचरत्न हरिपाठ म्हटलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 4092 अभंगाच्या नंतर जे 33 अभंग आलेले आहेत ते तुकोबारायांचा हरिपाठ म्हणून प्रसिद्ध आहेत. तुकाराम महाराजांनी व्यक्तिगत भगवान हरींच्या बद्दल आपली भावना व्यक्त केलेलं आहे. त्या हरिपाठाची सुरुवात सुद्धा तुकोबारायांनी भगवान गणपतीला नमन करून केलेलं आहे. नमिला गणपती माऊली सरजा, काय अभंग लिहिलेत तुकोबारायांनी.
नमिला गणपती माऊली सार्यजा, आता गुरुराजा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपल्या स्तुतीला द्यावी मती, गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करून रंका धरी हाती. तर तुकोबराय सुद्धा भगवान गणपतीचं नमन करायला विसरत नाहीत. वेदाच्या दृष्टीनं जर का पाहिला गेलं, तुकोबराय म्हणतात धर्माची रक्षा करण्याकरता जीवाची अशी बाजी लावू, प्राणाची अशी शर्त करू, धर्म रक्षा वया करणे आटी आम्हासी. धर्म रक्षा करण्याकरता आम्हाला प्रयत्न करायचे, त्याच्याकरता आम्ही इथे आलो आहेत. कुठे? धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, एथ उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. 636 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंग गाथा. इथे कशा करता आलोय? वैकुंठातलं घर सोडून इथे आलोय जगत कल्याणाकरता, धर्माची रक्षा करण्याकरता, दुर्जनाचा संहार करण्याकरता, नोहे नोहे सज्जनाची रक्षा करण्याकरता. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, करणे काम, करणे यथार्थ प्रमाण आहे आत्ता जे महाराजांनी दिलं तुकोबराय सांगतायत. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी, बाण फिरे नाही भिडभार तुका म्हणे साणा थोड, धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन. 2076 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये आत्ता महाराजांनी जे प्रमाण दिलंय. जे धर्मजात आघवे योगी योगी म्या रक्षावे, अयसा ओगुहा स्वभावे आद्यू असे. अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49 ज्ञानेश्वरी. धर्म तो न कळे काय झाकिले डोळे, जीव भ्रमले या कामे कैसे कळो, येतीवर मे विषयांचा माझ काही धरोणे दिलाज, तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसे. 2156 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. येन केन प्रकारेनं तुकोबराय सांगतात, या धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही आलो आहोत, वैकुंठाचं घर सोडून आलो आहोत. आले घर ज्या वैकुंठी. आणि मग कशी? धर्मरक्षावया करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. 137 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. धर्माची रक्षा करण्याकरता मुखाना वेदाचे मंत्र म्हणू आम्ही. इथे अभिषेक झाला का? ते झाला का नाही झाला? देवप्पा असतील ना इथे? ते मंत्र म्हणतात वाटतं काहीतरी डेंजरस, छान वाटतं ते. आपल्याला जरी नसेल येत पण ऐकायला गोड वाटतं. पण त्यांचा मेळ असावा बरं का आपल्यासारखा. आणो भद्राग्रतमो यन्तु विश्वतो दब्धासो अपरितास, उद्भीतते बाणो यथा सदामीद, वृधे असन्न प्रायुवा रक्षितारो दिवे दिवे, देवानां सख्यमुपासे दिमा. स्वस्ति न इन्द्रो वृतश्रवाः, स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शान्तिरन्तरिक्षकुं शान्ति, सर्वशान्ति ओषधय शान्ति, सर्वे गुम शान्ति, सुशान्तिर्भवतु. यजुर्वेद. यजुर्वेद. सहस्रशीर्षा पूरुषा सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो व्रतमातत्तिष्ठदशाङ्गुलम पुरुषे वेदं सर्वं यत् भूतं यच्च भव्यम् उताम्रत्वशेषाणो जदन्नैनातीरोहति. ऐतामानस्य महिमा तुजायाञ्च पुरुषपादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्य मृतमदिवे. ऋग्वेद. सामवेद ऐकायचं आहे का?
महायोग पीठे तटे भीमरथ्यांबरं पुंडरीकाय दातुं पुण्येन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिदास सम्मीलमेघामभासं रमापन्दिरं सुन्दरं वरं दृष्टिकायं सम्मन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाभिर्दं मामदानं नितम्भं कराभ्यं धृतो येन तस्मात् विधातुर्वसत् दतो नाभिकोशं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुरत्कौस्तुभारङ्गदं खण्डदेशं श्रियं दुष्टकेयूरकं श्रीनिवास शिवं छन्दमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सामवेद जितकंही संस्कृत गायनामध्ये म्हटलं जातं जितकंही संस्कृत गायनामध्ये म्हटलं जातं त्याला सामवेद असं म्हटलेलं आहे. उपासनेचे मंत्र ऋग्वेदामध्ये आलेले आहेत. कर्मकांडाच्या द्वारे उद्धार करून घेण्याचे मंत्र यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. वेदाच्या रुच्या जे स्वर आणि ताल यांचं मिश्रण करून जे गायल्या जाईल त्याला सामवेद असं म्हटलेलं आहे. तुम्ही काहीही घ्या. उदाहरणार्थ ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुत गिरिवर विंध्य शिरोमणि वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुत भगवती है शतकंठं कुंभिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृत जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्भकवरदिनि शैलसुत सुरवरवरशिणि दुर्धर धरशिणि दुर्मुखमर्षिणि हर्षनुत त्रिभुवन मोषिणि शङ्कर दोषिणि किलवित मोषिणि घोषरुत तत्तुजनि रोषिणि नितिसुर दोषिणि दुर्मद शोषिणि सन्धुसुत जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्भकवरदिनि शैलसुत ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनि हासरत शिखर शिरोमणि तुकर हिमालय शृङ्गणि कालय मध्यगत मधु मधुरे मधु कैटभ भञ्जिनि कैटभ भञ्जिनि रासरत जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्भकवरदिनि शैलसुते मा रम्भकवरदिनि आम्ही एकाच कीर्तनामध्ये बजेट कमी फायदा जास्ती फुल पॅकेज देतो. एकाच कीर्तनात देवी भागवत, श्रीमद भागवत, शिवमहापुराण, वारकरी कीर्तन, शिवचरित्र सगळं. वा, हा विषय निघाला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इराणी वहावा भार माथा. साधारण जीवाचं हे काम नाही. वेदाला जो स्पर्श करू शकेल. भारद्वाज नावाचे जे ऋषी होते ना, भारद्वाज नावाच्या ऋषींनी ब्रह्मदेवाची साधना केली आणि ब्रह्मदेवाला म्हणाले आय वॉन्ट टू लर्न ऑल वेदाज. सगळे वेद शिकण्याची माझी जिज्ञासा आहे. ब्रह्मदेव म्हणाले ते शक्य नाही. पूर्ण वेदाचं ज्ञान मलाही नाही. तू काय ज्ञान घेतोयस? नाही नाही मी घेतोच. म्हटले घेतोयस का? मग घे. मग ब्रह्मदेवानी काय केलं? 3 पर्वत बनवले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि 3 पर्वतावरती झाकलेला कपडा काढला. मरेपर्यंत घेऊन जाय. जेवढं घेऊन जात असेल ते वेदाचे 3 पर्वत पाहिले. एवढं मी कधी शिकेल? म्हटले शक्य नाही. मग काय? तुमच्या पद्धतीनं तुम्ही मला द्या. माझी पात्रता पाहून ॲज पर माय ॲबिलिटी, माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्ही मला द्या. तेव्हा ब्रह्मदेवानं 3 पर्वतातल्या 3 मुठी घेतल्या. ऋग्वेद 1 एले ऋग्वेद बेटा जा अभ्यास कर. ए यजुर्वेद ले जा इसकी पढ़ाई कर. ये सामवेद ले और इसका अभ्यास कर. 3 मुष्टी दिल्या भारद्वाजांना आणि भारद्वाजानं 3 मुठीपासून वेदांचा विस्तार युटिलायझेशन केलं. राहिला अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये मोक्ष प्राप्तीचा सनातन मार्ग सांगितलाय. तुकोबाराय म्हणतात ना आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. झाली बोलियाची सीमा. 26 नंबरचा अभंग आहे. यथार्थ अधिकारी माणसाच्या सानिध्यामध्ये जाऊन जर का त्याला क्षमालिंगन जरी दिलं तरीही मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे सांगायचं काय आहे? वेदानं गणपती बाप्पांचं वर्णन केलंय. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव सर्वं खलमिदं ब्रह्मांसि त्वं साक्षात मासि नित्यं मूर्तं वश्मी सत्यं वश्मी अवत्वं मम वक्तारमो श्रोतारमो दातारम वगैरे वगैरे. किंवा माता माऊल्यांनी आपल्या मुलाला हुशार करण्याकरता काय केलं पाहिजे? 12 स्तोत्रापैकी एक स्तोत्र आहे.
ते भगवान नारदांनी बनवलेलं आहे. आपल्या मुलाला सकाळी स्नान झाल्यावर 5 मिनिटं देवासमोर बसवायचं, त्याला गंध वगैरे लावायचं, उदबत्ती लावायची आणि याला बुद्धी प्राप्त होऊ दे, याला जगामध्ये चमकू दे, याला फेमस होऊ दे ज्या क्षेत्रामध्ये असेल तो, आणि त्याच्याकरता ते स्तोत्र म्हणायचं. नारदंवाच प्रणम्यं शिरसा दैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेवचं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु गजाननं एकादशं तु गणपती द्वादश तु वगैरे वगैरे मोठं आहे. हे काही पूर्ण सांगण्याची आवश्यकता नाही. तर असं वर्णन आहे गणपती बाप्पाचं. आणि गणपती बाप्पाचा जन्म म्हणाल तर माघ शुद्ध चतुर्थी, त्याला वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हणतात. कैलास पर्वतावरती माता पार्वतीची गुफा, तिच्या 2 सख्या जया आणि विजया, त्या म्हटल्या तुला एक मुलगा पाहिजे जो तुझं ऐकेल. सहजपणे माता पार्वतीला वाटलं आमच्या यांनी म्हणजे भगवान शंकरांनी, भगवान शंकर आपले लेटेस्टमध्ये आहे, सध्या ट्रेंडला आहे महादेवाची भक्ती. कुठे? ऑल ओव्हर वर्ल्ड, त्यातली त्यात इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये. आणि भगवत कृपेनं ते व्हिडिओ शिवमहापुराणाचे आमचे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला व्हायरल आहेत. त्या भगवान स्वतःच्या इच्छेनं काय त्यांच्या शरीरातलं जे तेज निघालं होतं, त्या तेजाच्या द्वारे त्यांनी कार्तिक स्वामीला जन्म दिला. कार्तिक स्वामी कोणाचा मुलगा आहे? कोणाचा आहे? भगवान शंकराचा आहे ना. भगवान शंकराची पत्नी कोण आहे? माता पार्वती आहे ना. आणि माता पार्वती त्यांची पत्नी आहे, पण कार्तिक स्वामीला माता पार्वतीनं जन्म दिला नाही. भगवान शंकराच्या शरीरातून जे तेज निघालं ते अग्नीनं गिळलं, आणि अग्नीनं गिळल्यामुळे पार्वतीनं श्राप दिला तुझ्या सर्वांगाचा दाह होईल. अग्नी हिमालय पर्वतामध्ये जाऊन झोपला. तर हिमालय पर्वतामध्ये जाऊन झोपल्यावर अग्नीच्या शरीराचं तेज ते इतकं असह्य होतं, इतकं दुर्धर होतं की हिमालयाला सुद्धा सहन झालं नाही. हिमालय म्हणला तू दुसरीकडे चालल्या जा. नारद जेव्हा भेटले, नारद म्हणाले माघ महिन्यामध्ये तू काय कर, त्रिवेणी संगमामध्ये जा प्रयागराजला, आणि तिथे तू स्नान कर आणि भगवान शंकराचं अमोघ वीर्य तेज जे तू गिळंकृत केलं आहेस त्याला प्रवाहित करून दे. प्रॉपरली तुझा स्वभाव कसा आहे? अग्नी म्हणजे गरम आहे, आणि त्यातली त्यात तू त्याच्यात ते गरम तेज पिलं. म्हणजे आणखीन काय केलं म्हणले, आग में तेल डाल दिया तूने, पाणी नाही डाला, जल नाही डाला. तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर अग्नीनं ते तेज पाण्यामध्ये प्रवाहित केलं. 6 कृतिकांनी ते तेज धारण केलं. कार्तिक स्वामीचा जन्म झाला. तसं माता पार्वतीनं भगवान गणपतींना जन्म दिला. रोमांचकारी कथा आहे. गणपती बाप्पा जन्माला आले आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं कैलास वरील त्या रुद्रगणांचं खूप युद्ध झालं. भगवान शंकरांनी त्रिशूळ मारून फेकला. असे भगवान गणपतीची लीला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बीज काल झाली. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. काय अधिकार? नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय अधिकार म्हणावा तुकोबरायांचा की तुकोबराईला नेण्याकरता साक्षात भगवान पांडुरंगाने फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीजेला 375 वर्षापूर्वी दुपारी त्या देहूमध्ये विमान घेऊन यावं. हा अधिकार तुकोबरायांचा. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा वैकुंठ श्रीरंग
तुकाराम महाराज. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंगा बोलवी तू आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी. 3627 अभंगाचा नंबर 3 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळकर अभंग ग्रथा. भगवान रामाच्या नावानं जसे राघवे सागरात पाषाण तारिले तैसे हे तुकोबाचे अभंग रक्षले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थजेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारिल्या दैशला या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णून ही तुझा. हे बीजेचं प्रासंगिक कीर्तन काल झालंय म्हणून जास्ती प्रकाश टाकण्याची आवश्यकता नाही. आम्ही फड परंपरेचे असल्यामुळे थोडं उत्तरदायित्व रिस्पॉन्सिबिलिटी इज टेकन नॉट ए गिव्हन नाही घेतलं. लोक म्हणतील कशाचं फडकरी. या सगळ्याला प्रकाश जे जे आहे त्याला स्पर्श करावा लागतो तर कीर्तन. नाही तर कशाचं कीर्तन. मला वारंवार महाराज सांगायचे आमचे ज्याला कीर्तन करायचं आहे त्याला ॲटलिस्ट कमीत कमी 35 ते 36 विषयांचं ज्ञान असावं. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, चांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्तीप्रभाकर 22, संतलीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33, पावल्या 34, भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. इथे कीर्तन करताना परिपक्वता प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया चौधव कांस्यधारी विनाधारी सुरर्षिर स्वर कुशलतया राग कर्तर्जुनो अभूत इंद्रो वादिन मृदंग. जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसर चनया व्यासपुत्रो बभूव ननर्त मध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमेत दीक्षम हरिः प्रसन्नोपि वचनो ब्रवीत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. शुकोवाच. कीर्तनकाराने शुकाचार्यासारखी यत्किंची नागडी वृत्ती ठेवली पाहिजे. म्हणजे कीर्तनकार हा नागडा पाहिजे. नागडा म्हणजे बाह्यरंगानं नाही. बाह्यरंगानं ऑल राईट असला पाहिजे. आतमधून जे आहे म्हणले आतमधून थोडी आध्यात्मिक साधना उन्नती त्याची जी आहे ना ती झालेली असली पाहिजे. आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड बट वेन दॅन वी आर ट्राईंग टू द रिमेंबर टू द लॉर्ड गॉड फ्रॉम हिअर ईच अँड एव्हरी टाईम. द स्टेटमेंट वॉज सेड दॅट स्वामी विवेकानंदा in his mind comp naming book before the 150 years ago. The book was written his disciple Swami Nikhilananda to you know. स्वामी निखिलानंद नावाचे शिष्य झाले स्वामी विवेकानंदाचे. 150 वर्षापूर्वी त्यांनी माईन म्हणजे माझन कॉम्प म्हणजे आत्मचरित्र स्वामी विवेकानंदाचं आत्मचरित्र लिहिलं. काय आध्यात्मिक साधना आहे स्वामी विवेकानंदाची माहिती आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा मरण पावले तर 42व्या वर्षी शरीर फाटून वीर्य बाहेर पडलं. ही आहे आध्यात्मिक उन्नती. ही आहे आध्यात्मिक प्रगती. आणि चारित्रता म्हणतात याला. एक सायंटिस्ट होऊन गेला एलिस नावाचा. चरित्रतेला किती महत्व आहे म्हटले पहा. तो सायंटिस्ट म्हणतोय मनी इज गॉन. मनी इज गॉन नथिंग गॉन. पैसा गेला काही नाही गेलं. पुन्हा धंदा सेट करा पैसे कमवा. मनी इज गॉन नथिंग गॉन. हेल्थ इज गॉन समथिंग गॉन. ॲक्सिडेंट झाला पाय वगैरे तुटला पण जिवंत आहे माणूस. घरचे बसून खाऊ घालतील नो प्रॉब्लेम. हेल्थ इज गॉन समथिंग गॉन. बट रिमेंबर वन थिंग माय डिअर. डोंट फॉरगेट देम. बट वन टाइम युअर कॅरेक्टर अँड नेचर इज गॉन देन ऑल थिंग इज गॉन. एकदा जर का तुमची चरित्रता गेली तर गावात काळं कुत्र हिंग लावून सुद्धा विचारायचं नाही. तुम्ही आरशात कसे जाऊन पाहणार आहे. म्हणून चारित्रतेच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज 1, धर्मवीर संभाजी महाराज 2, स्वामी विवेकानंद वॉज ए वन ऑफ ग्रेट स्कॉलर थिंकर अँड फिलॉसॉफर इन इंडियन हिस्ट्री. स्कॉलर म्हणजे विद्वान, थिंकर म्हणजे विचारवंत, फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी. 3 आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचार्य. हे 3-4 नाव. म्हणजे बाकीचे नाही तसं नाही. बाकीचे असेल पण ह्या 4 जणांना कट्टर लोक म्हणतात की यांचं चरित्र म्हणजे विषय. छत्रपती शिवाजी महाराजाकडे एखाद्या गर्भवती बाईनं जर का असं वाईट दृष्टीनं पाहिलं ना तर गर्भाचं पतन व्हायचं. म्हणजे बाई त्या बाईचा गर्भ गळून जायचं. काय क्षात्र तेज असेल ते पहा. लक्षात घ्या. थोडंसं काल्याचं चिंतन करू आणि विठोबा रखमाई भावार्थ झालं की आपण ते शिवचरित्र ऐकायचं आहे. खूप चांगलं काम केलं सोमनाथ भाऊनी कराळे महाराजांनी. म्हणजे एका पॅकेजमध्ये अख्खं बसून टाकलं त्यांनी. म्हणजे व्याख्याता पण आहे मी प्रसिद्ध. जे कीर्तनामध्ये मोडतोड करता येत नाही ना. तुम्ही पहा
व्याख्यान उलटं पुरतं, त्याच्यात एवढी तोडफोड नाही करावं लागत. आता हे गायन गियन काय हे अवघड आहे. हे जे आहे ना, गो टू हेल्थ टू बी हँग किल डेथ, बहुत जल्दी भगवान को प्यारा होने का है ये. याला रात्री जर का व्यवस्थित झोप नसेल आणि सकाळी जर का तुम्ही व्यवस्थित उठला नाहीत तर थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन, अर्थरायटिस, डायबेटीज 100% होणार, अटॅक येणार. कारण की जो माणूस रात्री 10ला झोपत नाही आणि सकाळी 6च्या आधी उठत नाही त्याचा सत्यानाश निश्चित आहे. सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं. लक्षात येतंय का? पण आता आपण वारकरी आहोत, हालत से मजबूर है, करे भी तो क्या करे प्यारे. किसी दुनिया के बीमारी के बाप में हिम्मत नहीं, ध्यान दे करके सुनना, दुनिया की किसी भी बीमारी के बाप में और दादा में हिम्मत नहीं. जो आदमी रात में 10 बजे के पहले सो जाता है, सुबह 5 बजे उठ जाता है, उसके शरीर पर वो हमला बोल सके, अटॅक ही नाही कर सकता. म्हणून तो म्हणाले ना आमचे वारकरी संत, काकडा कशा करता, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन, तिन्ही लोक करा जय जयकार, वाद्यांचे गजर, मृदंग विना अपार टाळ. हे काकडा कशा करता लिहिलाय. उठा उठा साधू संत साधा पुले हित गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत उठवणे बे केसी चला जाऊ रावळशी जळती पातकाच्या राशी काकडा अर्थ दिखली. उठवून या पहाटे विठ्ठल पहा उभा विठे चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका, जागे करा रुक्मिणी बरा देव आहे नेते सुरा, वेगे निंबलोण करा द्रष्ट होईल तयासी पुढे वाजंत्री बाजती ढोल धमामे गजती होते काकडा आरती पांडुरंग रायाची. तिसरं प्रकरण काकड्याचं आहे की नाही आहे. अवघे हरजन मिळवणी आले रावोळा, दोन्ही घर जोडोनी विनविती गोपाळा, उठा पांडुरंगा. हे कशा करताय, सकाळी उठायचा संकेत आहे. आमच्या वारकरी संतांच्या काकड्याच्या प्रकरणात नव्हे नव्हे, त्यांचं जेवढंही वाङ्मय आहे, जेवढंही वारकरी साहित्य आहे, एकनाथ महाराजांचं भारूड असू द्या किंवा त्यांचे कूट अभंग असू द्या किंवा ज्ञानोबरायांचं वाङ्मय असू द्या किंवा तुकोबरायचे अभंग असू द्या, एका एका अभंगामध्ये एक एक विज्ञानाचा विशिष्ट भाव लपलेला आहे. सकाळी उठायला सांगतात. माणूस जर का सकाळी उठला तर विषय काय आहे, वैज्ञानिक दृष्ट्या माणसानं रात्री जे काही जेवण केलेलं आहे, विज्ञानाच्या दृष्टीनं रिसायकल बिनच्या प्रोसेसमध्ये सकाळी ऑक्सिजनच्या म्हणजे वायुवेगाच्या द्वारे ते जे रॉ मटेरियल आहे जे आपल्याला फेकून द्यायचं आहे. इट मीन्स दॅट फर्स्टली एव्हरी ह्युमन बॉडी नीड्स टू दी व्हेरी अर्ली गेट अप व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग, फर्स्टली गो टू द टॉयलेट. सगळ्यात पहिले 6च्या आधी जो टॉयलेटला जातो त्याला मूळव्याध होत नाही. नाही आयुर्वेद आपण पहा, पण आपण 8 वाजेपर्यंत झोपतो आणि वायुवेगाच्या द्वारे रात्री खाल्लेलं अन्न जे पातळ झालेलं असतं ना ते नंतर जाड बनतं. आणि जाड बनल्यानं मग भगिंदर फिशर वगैरे, मी काही तुमचा डॉक्टर नाही, तुम्ही माझे पेशंट नाही, मी तुमचा शिक्षक नाही, तुम्ही माझे विद्यार्थी नाही. नॉट ढेरी, इट इज कॉल्ड ॲज अ परफेक्ट बाबा टू यू नो माय डिअर. हे कसं वाटतं, बिलकुल स्टील बॉडी परफेक्ट. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या द्वारे 1 वर्षाचा कोर्स आहे. रामदेव बाबाचा 40 दिवसाचा कोर्स केला. श्री श्री रविशंकरचा यूथ म्हणजे YLTP फेज 1 फेज 2 केला, बेसिक केला आहे. आणि त्याच्यानंतर अवधूत बाबा शिवानंदजी शिवयोग ध्याना शिबिर, वाईल यू दोज प्रॅक्टिसिंग शिवयोग ध्याना शिबिर, युअर लाईफ इज चेंज कम्प्लिटली. दी फादर ऑफ इंडियन हिलिंग अवधूत बाबा शिवानंदजी शिवयोग ध्याना शिबिर. काहीच सोडलं नाही मी.
ओशोचं ध्यानयोग शिबिर पण करून टाकलं, हे अवधूत बाबा शिवानंदजी पण करून टाकलं, तरुण सागरजी होते तेव्हा त्यांचंही करून टाकलं, श्री श्री रविशंकरजीचंही करून टाकलं, रामदेव बाबाचंही करून टाकलं, ईशा फाउंडेशन जग्गी वासुदेव सद्गुरूचं मी लवकरच जाणार आहे आणि स्वतःचं मी लवकरच निर्माण करणार आहे, गुरुदत्त धाम सरकार योग ध्यान शिबिर. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला जे आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी दीन आणि दुर्बळ अशी सुकराशी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवोनी 2797 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. भागवत कथा इकडे ऐकलेली असेल ना भरपूर जण, सर्वांना माहिती आहे ना. कंसानं देवकीचं लग्न लावून दिलं वसुदेवासोबत आणि वसुदेवासोबत आपल्या चुलत बहिणीचं लग्न लावून दिल्यानंतर वरात स्वतः कंसानंच काढले की माझ्या बहिणीला तिच्या सासरवाडीमध्ये काय करतो म्हटले सोडून येतो. मोठ्या प्रेमानं कंस रथामध्ये बसला, रथाचं दोरी त्याने हातामध्ये घेतली आणि सारथ्य करू लागला. वसुदेव देवकीला रथामध्ये मागे बसवलं. वरतून आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, तुझ्या चुलत बहिणीचं देवकीचं लग्न जे तुझ्या मित्रासोबत वसुदेवासोबत लावून दिलं आहेस ना आणि एवढ्या थाटा माटानं आनंद व्यक्त करतोयस ना, तुला माहिती आहे अरे या देवकीच्या उदरातनं जन्म घेणारा 8वा पुत्र तुझा काळ असेल, तुझा वध करेल, तो तुझा वैरी आहे, तो तुझा शत्रू आहे आणि हो रे हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे, तू आनंदाने हिला सासरवाडीला सोडायला चालला. दुष्ट होता कंस, हातामध्ये शस्त्र घेतलं. नामदेव महाराज म्हणतात, घे बोनिया खडग माराया धावाला हात धरिया वसुदेव हो 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 घे बोनिया खडग माराया धावाला हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. आठवा पुत्र मारणार आहे तेव्हा कंस घाबरला, हातामध्ये खडग नावाचं शस्त्र घेतलं. नामदेव महाराज लिहितात, घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेवे. देण मी पुत्र सत्य माझे मानी मानी हा भरवसा बोलन याचा ठेवा बंदीखानी दूता सांगत असे. तुम्ही भर लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीला घरी नेतात, ते दुसऱ्या दिवशी खोबऱ्याच्या आंघोळी असतात, हळकोण सोडण्याचा कार्यक्रम असतो, हे काहीच नाही, सरळ आम्हाला मारताय. मी मरतोय याचं मला दुःख नाही, पण कंसजी तुम्ही माझे मित्र आहात आणि तुम्ही तुमच्या ज्या बहिणीचं लग्न लावून दिलं आहे हिला जर का तुम्ही माराल तर तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागणार आहे. आणि असे ब्रह्महत्येचे 5 दोष सांगितलेले आहेत. त्यामध्ये ब्रह्महत्या 1, गोहत्या 2, स्त्रीहत्या 3, बालहत्या 4 आणि मातृपितृ गुरु हत्या 5. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे या 5 दोषांचं. या 5 दोषापैकी बाईला निव्वळ म्हणजे मारून असं नाही, बाईचा अपमान करणे ही स्त्री हत्या आहे, मुलाला मारणे ही बालहत्या आहे, गाईचं काम नीट न करणे, चारा वैरण वेळेवर न देणं ही काय आहे, गौहत्या आहे. आणि एखाद्या ब्रह्मवृंदाचा आचार्य वृंदाचा संताचा अपमान करणे, त्यांचं हृदय दुखवणं हे काय आहे म्हटले, ब्रह्महत्या आहे. तुम्हाला आमचा 8वा पुत्र मारणार आहे, 8च्या आधी 7ही तुमच्याकडे आणून देतो. लाईन लाईननं यांना कारागृहामध्ये ठेवलं कंसाने, वसुदेव देवकीला बंदीशाळेमध्ये ठेवलं मथुरेच्या. 6 मुलं एकामागे एक कंसानं मारले, सर्वांना माहिती आहे.
त्याच्यानंतर मग मथुरेच्या कारागृहापासून 10 किलोमीटर वृंदावन आहे आणि वृंदावनापासून 4 किलोमीटर गोकुळ आहे. गोकुळाचे सरपंच नंदबाबा आहेत. नंदबाबाच्या पत्नीचं नाव यशोदा आहे आणि यशोदाची मैत्रीण रोहिणी आहे आणि रोहिणी वसुदेव बाबाची 17 नंबरची पत्नी आहे. श्रीमद भागवतामध्ये वसुदेव बाबांना एकूण 18 पत्नी सांगितलेले आहेत. पैकी 18 नंबरची पत्नी देवकी. लग्नाच्या दिवशीच आकाशवाणी झाली तर देवकीला आणि वसुदेवाला बेड्या घालून कारागृहात ठेवलं. 6 पोरं एकामागे एक मारून टाकले. येतंय का लक्षात? 7वा शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर देवकी उतरी राहावे जाऊनी मायेसी मागून पाठवितो योगमाया तुझं काढील तेथून घालील नेऊन गोकुळासी. शेष म्हणे मज श्रम झाले फार या लागी अवतार मी न घेईची. आता तू वडील होई मा सर्वांच्या, आता तू वडील होई मा सर्वांच्या. आता तू वडील होईल क्या बात है. 101 एकाहुनी एक बळी रे. आता तू वडील होईबा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे. शेष कोण आहे? अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम काल्यम तथा एतानि नव नागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य विभयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेत इति नवनाग स्तोत्रम संपूर्णम. नवनागांचा राजा कोण? शेष. काही ठिकाणी तक्षक म्हटलंय. त्या शेषावर झोपतात. तो शेषच कोण झाला होता? लक्ष्मण दादा झाला होता त्रेतायुगामध्ये भगवान रामांसोबत. चला म्हटले जाणे आहे. धिस बर्थ आय एम डोंट टेक ए रिस्क. नाही यायचं मला. का? मागेले अवतारी झालो लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवे. शेष म्हणे मज श्रम झाले फार या लागे अवतार मी न घेची. तो भगवान चने के पेड़ पर चढ़ाते हैं. जब घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करके निकलना चाहिए. का तुम्हाला श्रम झाले? वडील गेल्यानंतर मोठा भाऊ हा वडिलाच्या जागेवर असतो म्हणून मी तुमचा वडील झालो. तुम्हाला माझी आज्ञा पाळावी लागली. आता तुम्ही मोठे व्हा मी तुमचं ऐकलं असं. आता तू वडील होईबा सर्वज्ञ पाळीन मी आज्ञा तुझी बारे. असं का? मी मोठा हो माझं ऐकणार? ऐकलं काहीच नाही भगवान श्रीकृष्णानं. सगळं मनानच केलं. पण बरोबर आहे ना. महाभारताचं युद्ध माहिती आहे ना. दुर्योधनाच्या मांड्या फोडायला लावल्या. बळीराम दादा म्हणले हे चूक आहे. तुम्ही जास्ती बोलू नका म्हणले. दादा तुम्ही युद्धाला निघून गेले होते ना. आता वेळेवर येऊन फुटेज घ्यायचं नाही म्हणले बरं का. हा वेळेवर येऊन मी क्रेडिट घेऊ देणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले दुर्योधनानं काय केलं तर ते नाही कळालं का? अभिमन्यूला कसं मारलं ते नाही कळालं? पांचालीला आणून माझ्या लाव दुःशासन इस पांचाली को खिच के मेरे जंगा पर. तेव्हा कुठे गेलते म्हणले? तुम्ही तीर्थयात्रेला निघून गेले होते. तू तर मला म्हणला होता आता तू वडील होय बा सर्वज्ञ. फक्त ठीक. आता तू वडील होई बा सर्वज्ञ पाळीन मी आज्ञा तुझी बारे. तर 6 पोरं कंसानं देवकी मातेच्या जन्माला आला की ती स्तनपान करावायची. दुग्ध घ्यायचा घरा फिरवायचा. आकाशाकडे भिरकवायचं. खाली येऊन पडून जायचा. 7व्यांदा बळीराम दादा भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं शेष शंकरषण मथुरेच्या कारागृहामध्ये प्रविष्टित झाले. बळीराम दादा 7 महिन्याचा गर्भ वाढला. त्या गर्भाला कंस मामा बाकीच्या माझ्या 6 भावांना जसं मारलं तशी इजा करू नये म्हणून भगवान श्रीकृष्णानं योग मायेनं वसुदेव आणि देवकी यांचा 7वा पुत्र बळीराम दादा शेष 7 महिन्याची गर्भवती होती
शेषाला घेऊन माता देवकी. तर देवकी मातेच्या उदरातला 7 महिन्याचा गर्भ भगवान श्रीकृष्णानं योगमायेनं काढला आणि मथुरेच्या कारागृहातून 14 किलोमीटर गोकुळ गाव, गोकुळाचे सरपंच नंदबाबा, त्यांच्या बायकोचं नाव यशोदा, आणि यशोदाची सख्खी मैत्रीण रोहिणी, ती सवत आहे सख्खी देवकीची. माझा नवरा माझ्या सवतनीसोबत तिथे कारागृहात बंदिस्त आहे म्हणून ती इकडे राहत होती नंद आणि यशोदेच्या आश्रयानं, मदतीनं. तर एकाएकी देवकीच्या उदरातला तो गर्भ काढला आणि तो गर्भ तिकडे रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला, उदरात नेऊन घातला. दोन्हीकडे बोंबाबोंब झाली. सकाळी उठून जेव्हा सेवकांनी पाहिलं, कंसानं सांगितलं होतं डोळ्यात तेल घाला, जितकं लागेल तितकं घा, पेमेंट चौपट घ्या. पण हे देवकीला 7वं 8वं पोरग झाली की मला येऊन सांगा. एकाएकी सगळ्या लोकांनी पाहिलं, गर्भ गायब झाला. अब तो अपनी खैर नाही, अपनी तो गर्दने उडने वाली है. आता आपल्याला जर का वाचायचं असेल, आपण जर का कंसाला जाऊन सांगितलं की 7 महिन्याची गर्भवती देवकी एकाएकी तिचा गर्भ गायब झाला, तो तुम क्या नींद की बोरिया भर रहे थे की असं म्हणून फासावर लटकवेल आपल्याला. काहीतरी बोंब उठवली पाहिजे आणि वाचलं पाहिजे. म्हणले आपण जिवंत राहिलं पाहिजे. म्हणलं काय बोंब उठवली पाहिजे? म्हणले आपण एक काम करू, कंसाला सांगू कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंस के डर से गर्भ लुक. म्हणजे मामाच्या धाकानं गर्भ पोटातल्या पोटातच गायब झाला. नको रे बाबा, जन्माला आल्यावर मामा जावाई करत असतो. म्हटलं जावाई कशाचं जायचं, तू सुद्धा पिऊ देत नाही हो दुष्ट मामा. लगेच पाय धरतो, कारागार फिरतो ना, आपटून मारून टाकतो. घाबरलं गर्भ गेला म्हणले पळून. कंसालाही खरं वाटलं ना ते. 7वा गर्भ पळून गेला, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला. हा कोणसा म्हणला मेरे डर से बच्चे भाग जाने लगे. अरे बाप. बरं, इकडचं मॅटर सॉर्ट आउट झालं. तिकडे लोकाला खपल्या काढायची खूप सवय असते. नवनाथामध्ये शापित गंधर्व एका कुंभाराच्या इथे गर्धबाच्या रूपामध्ये आला होता. गर्धब, डॉंकी, गाढव. तो गाढव म्हणला मला राजाच्या राजकुमारी सोबत लग्न करायचं आहे. अरे बापरे. कुमार म्हणला माझं मुंडकं उडवण राजा. तू जर का राजाला नाही जाऊन सांगितलं तर मी तुझं मुंडकं उडवण. राजाच्या इथे जाऊन कुंभारानं सांगितलं आमच्या इथे एक गाढव आहे आणि ते राजाच्या पोरीसोबत लग्न करायचं म्हणतं. दूध का दूध, पाणी का पाणी, जो जिता वही सिकंदर. पाहू पहिले काय पावर आहे. त्या गाढवाला म्हणावं की 7 ताळाची माढी बांधून दे तांब्याची. तर मग तो कुंभार येऊन म्हणला गाढवाला. गाढव म्हणला काय नशीब कमी आहे त्या राजाचं. अरे सोन्याची दिली असती पण त्याच्या नशिबातच नाही. म्हणले प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, का सोस करसे भजमना पंढरे राया. प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची भरे पड तुका करीना भो घटा. 1164 भंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. तांब्याची माढी करून दिली ना, गाढवासोबत लग्न करून द्यावं लागलं राजकुमारीचं. नंतर तो पुन्हा सुदर्शन, तो गंधर्व झाला. तो शापित होता. येत आहे का लक्षात? नमस्काराशिवाय चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हटलंय. रोहिणी सकाळी पाणी घेऊन घागर घेऊन पाण्याला निघाली ब्रह्मांड घाटावर. गोकुळाच्या वाड्यापासून 2.5 किलोमीटर आहे ते. तिला माहितीच नाही मी गर्भवती आहे. एकाएकी ती गर्भवती. लोक म्हणले ए करमजली, ए मुंहजली, किसका पाप पेट में लेके घूम रही है. हमने तो सुना है कि तेरा पति कई सालों से तेरे सौतन के साथ में, देवकी के साथ में मथुरा में कंस की कारागृह में बंद पड़ा है. कई वर्षों से वो तो घर पे आया नहीं, तो तू कहां पर मुंह काला करके आई है. आता तिला माहित नाही. ती घाबरली. अरे बाप. ती म्हणली नाही नाही मला काय माहित नाही. वरतून आकाशवाणी झाली, ए गोकुलवासियों, वृंदावनवासियों, निंदा मत करो नहीं तो फिर बहुत गलत होगा. रोहिणी कल भी पवित्र थी, आज भी पवित्र है. और रोहिणी की कोख में पल रहा पुत्र ये वसुदेव और रोहिणी का ही है. और वो साक्षात बलराम दाऊ, बलराम बन के आएंगे. बसले चुप, हाताची घडीन तोंडावर बोललो. वरतून सांगून राहिले ना, शांत बसले लोक, मुकाच पडले. 7व्यांदा बळीराम दादाने जन्म घेतला. 8व्यांदा यशोदा आणि नंदाची मुलगी म्हणून मायेला जन्म घ्यायला सांगितला. आणि मी भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाच्या वयामध्ये 8वा अवतार धारण करतो, वसुदेव देवकीचा मुलगा बनतो आणि तुझ्याकडे येतो म्हटले. श्रावणे मारिला तोची होता मास, बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळ. श्रावणाचा महिना, कृष्ण पक्ष, वसुनावाची तिथी वार बुधवार, रोहिणी नक्षत्र, वेळ रात्रीची 12 वाजेची. यशोदा आणि
नंदाची मुलगी म्हणून मायेनं जन्म घेतला आणि इकडे भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला. 8 वर्षाचे भगवान एकाएकी त्या मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाले. देवकी पाहून तर घाबरली. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. वसुदेव बाबांना डायरेक्ट आलिंगन दिलं. अरे तू असा आलाय, तुला माझा पुत्र कोण म्हणणार? मग लहान हो, मी लहान होतो, मला तू आधी लवकर दूध पाजाई. माझ्या योगमायेने हे दरवाजाची कडी कुलप उघडून जातील. आणि वसुदेव बाबा तुम्ही मला डोक्यावरती टोपलीन, त्या टोपलीत मला घ्या नेऊन सोडा तिकडे. कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा मजने क्षपाळ तेम्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. झणी कंसाची कळेल तो माझ्या बाळाशी मारेल. भागवत कथा भरपूर वेळेस तुम्ही ऐकली. काल्याचे कीर्तनही भरपूर वेळेस ऐकले, सर्वांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण लहान झाले. यशोदा आपलं देवकी माताने वसुदेव बाबांच्या हाता आणि पायातले बेड्या गळून पडल्या. कारागृहाचे द्वार आणि कड्या उघडल्या. स्तनपान करवलं भगवान श्रीकृष्णांना. वसुदेव देवकी आणि कृष्ण सोडून सगळे झोपले मथुरेत. तिकडे मायेनं जन्म घेतला. बाळांत पण कोणी केलंय? बळीरामाच्या आईनं, रोहिणीनी. कोणाचं? माता यशोदेचं. पण मुलगा आहे का मुलगी हे कन्फर्म व्हायच्या आधीच तिला झोप लागली. कृष्ण तिकडे जायचे होते आणि माझ्या इकडे यायची होती. जोपर्यंत आदला बदल होत नाही पोरापोरीच कोणाला माहित नाही. ठरल्याप्रमाणे वसुदेव बाबांना मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांना आपल्या डोक्यावर टोपलीमध्ये धारण केलं, नेऊन सोडलं. यमुनेचं पाणी येऊ लागलं, नाकातोंडामध्ये जाऊ लागलं. भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या स्पर्शा करता चरणम पवित्रम विततम पुराणम. आपल्या उजव्या पायाचा हा जो खालचा भाग आहे तो यमुना नदीच्या जलाला स्पर्श केला. गावात घुसायला जशी गल्ली असते, मधातून कोरडी फड झाली यमुना. अर्धी इकडे अर्धी इकडे, मधात गल्ली. पाऊस यायला लागला. शिष्यानं फन धारण केला. वसुदेव बाबानं मथुरेहून गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश करून नंदबाबाच्या पत्नीची जी खोली आहे यशोदेची, आणि तिचं बाळंतपण झालंय. इकडे कृष्णाने जन्म घेतला, तिकडे मायेनं पाळण्यामध्ये मायादेवी रडत होती. तिला उचललं ना आपल्या टोपलीत ठेवलं. टोपलीतला कृष्ण तिकडे ठेवला. कोणाला कानोकान खबर नाही. मायेला घेऊन गेले वसुदेव बाबा. कंसाला कळालं. कंसानं पोरगी घेतली, गरागरा फिरवली. देवकी म्हणली दादा असं नको करू रे. आकाशवाणी झाली होती तुला माझा 8वा पुत्र मारणार आहे. 6 तर तू निर्घृणपणे मारून टाकले. 7वा तुझ्या धाकानं जिरला नाही. तो बळीराम झाला होता. तिकडे बळीरामाचा जन्म आधीच झाला रोहिणीकडे जाऊन. 6 महिन्यानं बळीराम दादा मोठे आहेत भगवान श्रीकृष्णापेक्षा. जिरला नाही, पण याला सांगितलं जिराला ही मुलगी आहे, मला काही माहीत नाही. त्या मुलीचे पाय धरले, गारा फिरवून तिरवरती फिरकावून विंध्यवासिनी देवी झाली. ती खाली आली नाही. दरवेळेस कंस असा मुलगा फेकायचा आणि खाली यायचं ना, खाली नाही आला. विंध्यवासिनी देवी झाली. आणि त्या कंसाला म्हणे तुझ लागी बधी उपजला मद आधी. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला होता. कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. सदा नाम वासे गाती प्रेमानंदे नाचती. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. 3722 भंगाचा नंबर. इकडचं मॅटर क्लोज. तिकडे सकाळी 4 वाजता
सरपंचीन बाईला पोरग झालंय पोरग गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे म्हणे मोहिने गोविंदे 1154 भंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. सरपंचीन बाई म्हणजे कोण? नंदबाबा सरपंच आणि सरपंचिनीची बायको सरपंचीन. पोरग होत नव्हतं. 60 वर्षाचं वय नंदबाबाचं आणि यशोदेचं वय 54 वर्षाचं. सरपंचिनीला पोरग झालं तर आम्ही गुढी लावू, आम्ही कथा करू. हे सगळ्यांनी नवस केले होते. पोरग झालंय पोरग चला बघायला पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा हरी हरी जसं कळालं की नंद बाबाला आणि यशोदा माईला लाला झालाय मुलगा झालाय पाहिला पाहिला आनंदाचा नंदन तेने वेधियेले तेने वेधियेले तेने वेधियेले मन. 5 दिवस गोप गोपिका आणि ग्वालबाल म्हणजे पोरणपोरी माणसन बाया हे सगळे जण नंदबाबाच्या वाड्यामध्ये त्या सरपंचाच्या पोराला नंदाला बालकृष्णाला पाहिला. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर तुका म्हणे आता आम्ही न बजो दबडिता 3705 भंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी करता मग आता काल्याचं प्रकरण सगळे गोपाळ तिथे गेले आणि म्हणले आता देवा तू जन्माला आलो हाकलून जरी दिलं तुझ्या बापन तरी जाणार नाही कारण तू जन्माला यायच्या आधीपासून आमच्याकडे एक एक गाय ती गाय जनली ती दूध ते दूध जर का मथुरेच्या बाजारात विकलं तर घरात येतो किराणा आणि मग घरी प्यावं लागतं आम्हाला ताक. पण तू आला तुझ्या बापाकडे 9 लाख गायी आहे. जगात विचारलं सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची? यथार्थ उत्तर आहे नंदबाबा. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीच नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यावर त्यांनी 2 लाख गायींचं दान दिलं होतं. किती दुबदुबत असेल. म्हणून आमच्या घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर आम्ही जाणार नाही. आणि मग सरपंचीला पोरग झालं स्वतःला पोरग झालं तर 1 पाट 10 ठिकाण लावायला माणूस कमी करीत नाही. पण सगळ्या बाया काय म्हणल्या होत्या काही ना गुड्या लावायला सुरुवात केली. बाई झालं व पोरग एकदाचं सरपंचिनीला. काहींनी कथा करायला सुरुवात केली आणि काही ही गवळण हा ही गवळण धावी ती एकी पुढे ताटी बाटी सुंट वडे. जिला माहित नाही ते म्हणले काऊन धावते काय मारते माहित नाही का सरपंचीला पोरग झालं. जाऊ तिथे आनंदाला परावार नाही. 5 दिवस सगळ्यांनी तिथे ताटी गेली. 5 दिवस झाले भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला. सकाळीच नंदबाबा उठले 4 वाजता स्नान केलं. 9 लाख गायींना त्यांनी 3 प्रदक्षिणा घातल्या आणि गायीच्या चरणाची धूळ गंध म्हणून डोक्याला लावली कपाळाला. मंडप दिला. कुलगुरु गर्गाचार्यांना बोलवलं. माझ्या इथे मुलगा झालाय काय करू? म्हणले 2 लाख गायींचं दान करा. दानम परम भूषणस्य श्रीकृष्णो वदति स्वयं गवाम मध्ये बसाम्यहम. गाईला तर सारलंय भगवान श्रीकृष्णानं 5 वर्षानंतर. का? गाईला सर्वदेवमय गो असं म्हटलेलं आहे. गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहेत
गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहेत, गाईच्या उजव्या कणामध्ये अश्विनी आहेत, गाईच्या डाव्या कणामध्ये कुमार आहेत, अश्विनी कुमार सूर्याचे 2 पुत्र. गाईच्या नाकामध्ये हनुमंताचे वडील पवनदेव विद्यमान आहेत. गाईच्या दोन्ही ओठामध्ये खालचा आणि वरचा कोण आहे? वरुणदेव, पाणी आहे जगातलं. गाईच्या जिभेवरती कोण आहे? माता पार्वती विद्यमान आहे, भगवान शंकराची पत्नी. गाईच्या गळ्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद विद्यमान आहेत. गाईच्या गळ्याखालची जी पोळी आहे तिथे कंबल नावाचे नाग विद्यमान आहेत. गाईच्या पाठीमध्ये तुमचे आमचे पूर्वज पित्र विद्यमान आहेत. गाईच्या पोटामध्ये भगवान भोलेनाथ महादेव आहेत. गाईच्या हृदयामध्ये भगवान बाके बिहारी कृष्ण कुंज बिहारी युगल सरकार है. गाईच्या योनीमध्ये लक्ष्मी आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये गंगा आहे. गाईच्या शेणामध्ये गंगा आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये यमुना आहे. गाईच्या तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. गाईच्या खुराणामध्ये स्वर्गातले गंधर्व आहे. गाईच्या गुडघ्यात अप्सरा आहे. सर्व देवमयी गो 33 कोटी देवांना व्याप्त. नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभे इभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. यया सर्वमिदं व्याप्तं जगतस्थावर जंगमम ताम धेनु शिरसा मंदे नमामि प्रणमाम्यहम. गरुड पुराणामध्ये आलेले मंत्र. जो माणूस रोज गाईला जेवायच्या ताटातला पहिला घास गाईच्या नावाचं काढतो तो 11,000 वर्ष स्वर्गात राहतो. फिक्स. 2 लाख गाईंचं दान केलं. तीळ आणि गुळाचे 7 पर्वत बनवून एका पात्रात ठेवून चांगले कपडे झाकून ब्राह्मणांना दान दिले. याला नंदोत्सव असं म्हटलंय. कंसेन प्रहिता घोना पुतना बाल घालती घातणी शिशु संचारणी ग्रंथी पुरा ग्राम प्रजादिशु. 6 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. पुतना पाठवली, उद्धार केला. 10व्या दिवशी जानवे तुटले, पंचंग पडले, धोतर गळाले, त्याचाही उद्धार केला महाबळाचा. 12व्या दिवशी तृणावर्त भांडुळीच्या रूपात पाठवला. 14व्या दिवशी शक्तासूर पाठवला, त्याचा उद्धार केला. 70 दिवसाचं वय झालं. नंदा सुनंदा नंदा बाबाच्या 2 सख्या बहिणी आल्या. कृष्णाला पाळण्यात टाकलं, नाव ठेवलं कृष्ण. 6 महिन्याचं वय झालं. 9 महिन्याचं वय झालं. तळवे तळ हात टेकी तळवे तळात तळात टेकीत तळवे तळात तळात टेकीत काळ्या गुंजाने गुंजाने रागत काळ्या गुंजाने गुंजाने रागत काळ्या गुंजाने गुंजाने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. कबाड उघडले, शिंके तोडले, दया दुधादे बक्षिले उलंडले, ताकाते ऐसे जरी मी जाणते, यमुना पाणी या नवजाते धनु खांबासी बांधते, शिक्षा लाभिते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. हे काकड्याच्या प्रकरणातला 11 अभंग आहे. देव रांगू लागले, भिंतीला धरून चालू लागले. नाटकट आहे केसना कन्हैया आ केला. शंकर म्हणतात तुझा मुलगा कृष्ण ब्रह्मम कृष्णस्तू भगवान स्वयं अनंत ब्रह्मांडे उदे हरी हवानंदा घरी नवल केवळे न कळे कान्होबाचे कोढे पृथ्वीजने तृप्त केले त्यासी यशोदा भोजन घाली 3721 अभंगाचा नंबर. 1.5 वर्षाचा झाला. 2 वर्षात झाला. 1 गोटी एवढा खडा घेतला. शिंके जे लावले होते 1 डेरं फोडलं. बडा नटकट आहे, तुला बांधूनच टाकते म्हणले. आज चल वाड्याच्या बाहेर आणलं. नंदबाबाचं 1 झाड होतं. अख्खा माणूस त्या झाडाच्या माथ्यातून जायचा आणि पुन्हा वापस यायचा. खूप खोडी करतो. डेरे फोडायला लागलास तू. 2 वर्षाचं वय झालं. मग एक उखळ घेतलं आणि चराट घेतलं. सगळ्यात चराटी संपल्या बा गोकुळातल्या. देवानं अशी लीला केली की त्या चराटी कमीच पडायला लागल्या. शेवटी आईच्या प्रेमासमोर अमर्याद असलेला भगवंत आईच्या प्रेमासमोर मर्यादेत बांधल्या गेला. 2.5 वर्षाचं वय झालं. सगळेजण म्हणले आम्हाला दही दूध तूप लोणी खायचं. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पोरे म्हणाला तो भरी हळूहळू चाला कोणी कोणासीत बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे 3688 भंगाचा नंबर. आता दही दूध तूप लोणी भगवान श्रीकृष्णाला खायचं आणि खाऊ घालायचं तर कमीत कमी 100 घरामध्ये त्यांना काय करावं लागायचं.
ते काय असे चोर आहे का? सो गया ये क्या जहा सो गया आसमा, लक्ष ठेव रे मी उडी मारतो तसं नाही. डोळे बंद केले की सगळे आतमध्ये आणि डोळे बंद केले की बाहेर. 9 लाख गोपाळाला दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं ना. मग गोकुळामध्ये जे माळवद असायचं, माळवदाला जे आकडे असायचे हुक, आणि त्या हुकांना जे शिंके लावलेले असायचे, त्या शिंक्यामध्ये जे गाडगं असायचं माठ, त्या माठामध्ये जर का दूध असलं तर त्याला दुधाणी म्हणतात. पहाती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे, त्यावे नासी नव्हे दुसरी आयसी सवे तुकिया मेला त्याने अगुणी आणला. 3692 अभंगाचा नंबर. बोबाटा व्हायला लागला. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको, रागीट तुझा पिता नंद मारत याचा खाऊ नको. गवळ्या घरी बोभाट सुटला. हे कशा करता? नकोच जाऊ म्हटले तू. वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5 भगवान श्रीकृष्णानं दही दूध तूप लोणीची चोरी नाही म्हणता येणार, ती लीला केलेली आहे. 2 लाख गाई दान दिल्या होत्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या नंतर नंदबाबानं. तरीही 7 लाख उरल्या की नाही? एक मॅथ करा बरं, इथे स्टॅटिस्टिक परफेक्ट. 3.5 लाख समजा जाणलेले आहे आणि 3.5 नाही आहे, पण तरी किती दूध दुभतंय? देवाला काय कमी आहे? बाकीच्यांकडे एक एक आहे ना गाय, आणि त्या कधी कधी नाही जाणलेल्या म्हणले त्यांना ताकच प्यावं लागतं. म्हणून त्यांच्याकरता केलेला हा उद्योग, त्यांच्याकरता केलेला हा खटाठोप. कृष्णाचं काही खरं नाही म्हणले. दही दूध तूप लोणी तर खातोच खातो म्हटले. तुझ्या कृष्णाला सांग ना, आमच्या घरी आला, आमचे दैत बाळ सकुन गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर बाणे गे, काय सांगत आकार राहणे गे गोकुळच्या नारी, 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळत खेगे, काय लटिकाचे घेता गे गोकुळच्या नारी. बरं दही दूध तूप लोणी खाल्लं तर खाल्लं म्हटले. एक दिवस एका सासू सोन्याचेच भांडं लावून दिले कृष्णानं. सासू म्हणले ते नंदाचं पोरग लय मोकारे म्हणले, ध्यान ठेव त्याच्यावर, आणि नाही तुम्हीच ठेवा म्हणले सासूबाई, नाही तुम्ही परत म्हणता मागच्या दरवाजाने मी आले मॅच खाल्लं, मी जाते वावरातून, तुम्ही बसा म्हणले इथं. ती सासूबाई बसली म्हणले तिथं. तिनं काय केलं? दिवसा कशाला जेवण करावं, दिवसा कमी जेवायला सांगितले ना, इतकं फुल जेवली आणि दरवाजातच कुलूप लावून समोर बसली आणि गोठ्यात गाईकडे लक्ष ठेवते म्हणले. आणि सुनेला त्यांना दिलं दरवाजात पाठवून, कुलूप गिलूप लावलं आणि चाबी घेऊन अशी बसली. कृष्ण एकटाच आला म्हणले हिची सोयच पाहिजे आता. एकटेच येऊन दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर भगवंत जसे बाहेर निघला, थांबरे 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 चोरा लई नाक लावून बोलत होती तुझी आई. बाळ माझं 5 वर्षाच्या अंगणात खेळतं, चल म्हणले तू इकडे चल चल. हे पाय म्हणले म्हातारे, देवाला 1 पट जर का दिलं तर देव 10 पट देतो. मी सगळ्या गोकुळाचं खाल्लं, तुझंच बाकी राहिलं होतं म्हणून तुझा हिशोब मी पूर्ण केला. माझ्या नादी लागू नको, लागली तर मग तुझं कांड होईल म्हटले. काही नाही होत चल म्हटले. सोड म्हणले मला, म्हणले नाही सोडत. म्हणले म्हातारे सोड माझा हात, म्हणले नाही सोडत. म्हणले सोडती का नाही? म्हणले नाही सोडत. चल म्हणले तुझ्या आईकडे. भर दुपारची वेळ उन्हाची, यशोदे यशोदे दार उघड, पाय हा तुझा. लाडाचा लेख तू म्हणती ना, चोऱ्या करत नाही. पाय दिवसाच माझ्या घरी आला, धाऱ्यातून घुसला, चौकातून घुसला वरती गच्चीहून, आणि तू म्हणती दही दूध यांनी चोरलं नाही. यशोदेनं पाहिलं आणि यशोदे म्हणली ठकाबाई मेंदू गिंदू सडला की काय तुझा? म्हणजे काय झालं? तो नवरा आहे म्हणले तेव्हा आत्माराम पाटील. तुम्ही का भाषिक आले? पहिल्यापासून आलो म्हटले मी. कोण होतं खरं? कोण होतं? कृष्णाच होता का नाही? अमित रूप भयो भगवान. तुलसी रामायणामध्ये चौपाई आहे. देव अनेक रूपाचा होतो, अनंत ब्रह्मांडे उदरी, कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं. तिथे तरकाटी करायची नाही. हिला कळालं कृष्ण साधारण नाही, असाधारण नाही. घरी बोलवलं, 5 प्रक्षालन कुंकुम तिलक केलं, दही भाताचं भोजन दिलं. बरं हे दही दूध तूप लोणीचे कुटाने संपले नाही. एक जण आली म्हणले आमच्या लहान्या पोराला पाहायला पाहुणे येणार होते, मोठी सून घागर घेऊन पाण्याला गेलती, तर तो ह्या कृष्णानं गुलेरन खडे घेतले आणि तिची घागरच फोडली, आमच्या सुनेची वडणीच वडली. एक जण म्हणला आमच्या इथं पाहुणे येणार होते, मोठी रांगोळी काढली, यानं त्याच्या सुसूची धार धरली. पोराचं काही खरं नाही म्हणले. आता याला शाळेत पाठवलं पाहिजे. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने सवी सवी घेऊ माझं ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज गाथा. तिथेही जाताना स्पेशल टास्क फोर्स पाहिजे. म्हणजे माझे गाडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापणामध्ये मिळो एक खेळो एकासी, घाबरियांच्या मोडा काड्या झाडा भाड्या वळत या, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. 3736 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज गाथा. मग ठरल्याप्रमाणे काय नियम आहे? 5 वर्षाचं वय झालं कृष्णाचं. कृष्ण, बळीराम दादा, श्रीदाम्या, पेंध्या, मधुमंगल असे 9 लाख गोपाळ, प्रत्येकाची एक एक गाय. गोकुळात सगळ्यांनी सकाळी जेवायचं, जेवल्यावर दुपारचे डब्बे निहाऱ्यासोबत घ्यायच्या आणि गाई चारायला वृंदावनामध्ये जायचं. आणि तिथे गाई
चारायच्या. गायी चारल्यानंतर मग तिथे आघासूर मारला अजगराच्या रूपातला, कंसाने पाठवलेला. बकासूर मारला बगाळ्याच्या रूपात. गाढवाच्या रूपातला धेनकासूर मारला. घोड्याच्या रूपातला केशी मारला. बैलाच्या रूपातला अरिष्टासूर मारला. कालियाच्या मोहाचं निरसन केलं. गोपिकांचा दावागणीपासून बचाव केला. आणि एक दिवस खाल्लेलं अन्न संपलं म्हणून या साधू संतांच्या बायकांचे अन्न दिलं. त्या अन्नाला देवाने एकत्रित केले. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासीला या वाटी. ज्ञानदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे देव बोले, नाचे पांडुरंग जनी म्हणे देवा तुम्ही बोला अभंग. खाण्याच्या वस्तूंना वेगवेगळ्या खायच्या ज्या वस्तू आहे, वेगवेगळे जे पदार्थ आहेत, त्याला एकत्रित जिथे केल्या जातात त्याला सांप्रदायिक परिभाषेमध्ये काला म्हणतात, मांदियाळी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण बळीराम दादा वृंदावनामध्ये डब्बे संपले, खूप खेळले म्हणून अन्न आणणारे म्हणले. कृष्णाच्या भक्त असणाऱ्या साधू संतांच्या बायकांचे अन्न दिलं. ते खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ते एकत्रित केलं. आणि कृष्ण जेव्हा वाटू लागले, वरतून सगळेजण म्हणतात अरे पहा रे पहा रे पहा, अरे काय त्या गोपाळांचं भाग्य आहे. आपण 33 कोटी देवता अमर आहेत म्हणले अमृत पिऊन, पण आपल्याला काला भेटत नाही. आपल्याला काला भेटत नाही. ते वरतून म्हणू लागले गोपाळ सगळे देवता गोपाळांना, अरे आम्हाला द्या रे काला, आम्हाला द्या रे काला. हे खालून त्यांना वाकडं दाखवू लागले. तुम्हाला नाही काला, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. म्हणजे खालचे हे अनधिकारी गोपाळ कृष्णासोबत येऊन अधिकारी झाले. पाहुण या दिकान तैसे बोलावे, उत्तर काय वाहू की घसघस आम्ही विठोबाचे दास. 2072 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर 4 चरण. आम्ही भाग्यवान आहोत, तुम्हाला काला भेटत नाही, हा काला आम्हाला भेटणार आहे. ब्रह्मादिकांना येथे मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका मुखे देऊ सुखे घालू हुंबरी. तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम. 3687 अभंगाचा नंबर. या सुखा करणे देव वेडावला, वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. वैकुंठात गेल्यावर हे काला नसल्या कारण हा देव आम्ही आमचा करून घेतल्यामुळे काय झालं, तो देव आम्ही आमचा करून घेतला म्हणून आम्हाला हा काला भेटतो. तो देव आम्ही आमचा कसा करून घेतला, तो जो देव आहे त्याचं नाव आहे कृष्ण. आणि त्या कृष्णाचा नामरूपी म्हणे आम्ही आमच्या कंठामध्ये धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण भगवान श्रीकृष्णांना आणि बळीराम दादांना काला मागण्याचा अधिकार देवतांचा नाही. म्हणून नरदेहाला आलेल्या गोपाळांना वरतून देवता म्हणतात अरे एक एक कण 2-2 कण तरी आम्हाला द्या रे. पण गोपाळ म्हणतात तुम्हाला हा काला नाही. काला पाहिजे असेल तर काय करावं लागेल, कंठी धरिला कृष्ण मणी अबघा जनी प्रकाश. भारत खंडी नरदेहाची प्राप्ती हेतो भाग्याची संपत्ती. इह लोकीचा हा देहो देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या सादरे सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. 131 अभंगाचा नंबर. अरे बाबा इथे ज्यानं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा.
तुम्हाला काला भेटणार नाही. तुम्हाला जर का काला लागत असेल तर भारतात जन्माला यावं लागेल. भारतात महाराष्ट्रात जन्माला यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या पिंडात जन्माला यावं लागेल आणि मग काला भेटेल. उजवणीयापुरती येऊ काला खाऊ दही भात. मग तुम्ही आम्हाला काला देत नाही तर सगळ्या देवतांनी युक्ती केली. काल्याचिया आसे देव जळी झाले मासे. 3732 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये कमीत कमी आपल्याला काला देत नाही ना तर गोपाळ खाला खातील आणि खरकटे हात धुवायला यमुनेत येतील ना तर त्यांचे खरकटे हाताचे कण खाऊन तृप्त हो. पण देवानं युक्ती केली. सांगितलं सगळ्यांपोट भर काला खाल्ला. आजच्या दिवस हात धुवायला कोणीच यमुनेकडे जायचं नाही. मग काय करायचं? काली कमले माला मेरा यार है. काळ्या घोंगडीला पुसा म्हणले हात. आणि पाणी प्यायचं म्हणले ताक प्या आजच्या दिवस. देवानं त्यांना काला भेटू दिला नाही. काय कारण आहे? उत्तरभंगाच्या दुसऱ्या चरणात काला वाटू एकमेका, 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 काला वाटू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुम्ही देवता आहात म्हटले, तुम्ही वैष्णव नाही. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही. आणिक प्रमाण तन धन तृण जन. 217 अभंगाचा नंबर. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका सम्राट. पण थोडा तरी द्या म्हणले. थोडाही नाही म्हणले. घ्या तुम्ही काय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. आजीओस अमरावती काला पहावया येती. देह विसरती देह भाव आपुला न समाय मेदिणी. 3734. अरे थोडं तरी द्या म्हटले. वाकुली तुम्हाला नाही काला. बघा काय म्हणतात. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. वारकरी आहात का? महाराष्ट्रात जन्माला आलात का? ज्ञानोबा तुकोबाची नाही. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. अरे थोडा तरी. पण तुकोबराय म्हणतात
हा प्रसंग मला काय का माहिती. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे. म्हणून जेव्हा देवतांनी भगवान श्रीकृष्णांनी काला केला ना आम्हा गोपाळांना वाटला, तेव्हा गोपाळ म्हणून मीही त्यांच्यासोबत होतो. पण देवतांनी काला कसा मागितला, आम्ही गोपाळांनी त्यांना वाकडं कसं दाखवलं, हा सगळा अनुभव जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या अभंगाच्या 3 चरणामध्ये मांडतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या या क्रियेवरनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की भगवंत हा देव दुर्लभ काला असं कोणाला देतात म्हटले, जो शुद्ध वैष्णव वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायाचं बळ आहे, ज्याच्यामध्ये जो वीर आहे, अशा वारकऱ्याला जो भूमंडलावर आलाय त्यालाच हा काला प्रदान करतात. अभंगाचं शेवटचं तुका म्हण भूमंडली, तुका म्हण आ
अरे विठोबा रखुमाई